मनोज जरांगे यांचं खुलं आव्हान, त्या 3 नेत्यांना पाडा. जरांगे पुन्हा आक्रमक, मराठा बांधवांना केलं आव्हान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरून राजकारण तापलं, त्या 3 नेत्यांना पाडा असं पुन्हा एकदा आव्हान. तर नेमकं काय घडले, मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत, आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमी आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक दिवसापासून उपोषणं आंदोलनं करत आहेत. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक घराघरापर्यंत ते पोहोचले. खूप मोठमोठे आंदोलन उपोषणं त्यांनी केले आणि त्यासोबत त्यांनी अक्षरशः मुंबई देखील गाठली. का तर फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी. आणि त्या आपल्या मागणीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात ठाम राहिले की त्यांना ज्या अनेक नेत्यांकडनं, अनेक राजकीय पक्षांकडनं त्यांना ऑफर देण्यात आल्या, वेगवेगळ्या गोष्टी केल्या गेल्या असं बोललं जातं. परंतु मनोज जरांगे पाटील हा एकमेव मराठा योद्धा असा माणूस आहे, तो कोणापुढे झुकलाही नाही आणि कोणापुढे फुटला देखील नाही. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक शब्दावरती मराठा समाज प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो असं बोललं जातं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल जे आहे, मनोज जरांगे पाटील हे मुंबईला काही कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यासोबत बातचीत चालू केली. त्या ठिकाणी त्यांना अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. अनेक गोष्टींवरती, अनेक टॉपिकवरती मनमोकळेपणाने जे आहे मनोज जरांगे पाटील बोलले. परंतु त्या ठिकाणी बोलत असताना सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. अनेक मोठमोठे पक्ष, अनेक मोठमोठे नेते यांच्या सभा, त्यासोबत या पक्षातून त्या पक्षामध्ये जाणे, पक्षप्रवेश सोहळा, पक्ष सोहळे अशा अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. तर मग त्याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुमचं याबाबत मत काय आहे. तर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी नाव नाही घेतलं, परंतु त्या ठिकाणी थेट निशाणा साधून घेतला. ते म्हणाले, या निवडणुकांमध्ये त्या प्रत्येक नेत्याला पाडा, त्या प्रत्येक नेत्याच्या पॅनलला पाडा जो मराठा समाजाला विरोध करतो. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, मनोज जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस आंदोलन उपोषण चालू होतं तेव्हा त्यांचा रोग फक्त महाराष्ट्रातील 2 लोकांवरती होता. एक म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ. आणि या दोन्ही लोकांचं नाव न घेता त्या ठिकाणी त्यांनी थेट मराठा समाजाला आव्हान केले की यांना पाडा, यांचे पॅनल पाडा. आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तापलंय. मनोज जरांगे पाटील यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की त्या काळामध्ये सर्वात जास्त विरोध त्यांना कोण करत होतं. एक छगन भुजबळ आणि त्यासोबत दुसरं प्रकरण किंवा दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांचं खास करून, विशेष करून नाव यामुळे घेतलं जात आहे, गेल्या काही दिवसापूर्वी जे आहेत मनोज दादा यांना संपविण्याचा एक डाव रचविण्यात आला होता. त्यांना त्या ठिकाणी त्यांची सुपारी देण्यात आली होती, परंतु या सुपारीमध्ये कोणाचा हात आहे तर ते त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं. आणि फक्त नावच नव्हतं घेतलं तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप ठेवत पुरावे देखील दिले होते. तर तेव्हापासून मनोज जरांगे पाटील वर्सेस धनंजय मुंडे हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे, खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.